नमस्कार. बातमीपत्र बार्शी तालुक्यातील गौडगावमधून दिनांक 3/6/2024 वार सोमवार गौडगावमधील शेतकऱ्यांनी नागोबा पाझर तलावाचे काम अडवले. पाझर तलावाचे काम कुठल्याही शेतकऱ्याला नोटीस दिलेली नाही. पाझर तलाव करतेवेळी कुठल्याही शेतकऱ्याचे म्हणणे ऐकून घेतले नाही. नागोबा पाझर तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे चालू आहे. त्या कामावरती मुरुम टाकल्यानंतर पाणी मारलेले नाही. त्या कामावरती माती काळी वापरलेली नाही तर चुनकडक मिक्स असलेली माती वापरली आहे. अशा विविध कारणामुळे गौडगावमधील ग्रामस्थांनी नागोबा पाझर तलावाचे काम अडवले आहे. जोपर्यंत पाझर तलावाचे क्षेत्र मोपून होत नाही तोपर्यंत शेतकरी पाझर तळ्याचे काम करू देणार नाहीत. प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज. तसेच आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क 9689322503. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या बातम्यांसाठी. राहिली तर वाढवून नसेल तर आहे तिथं शेतकऱ्याची इच्छा नसेल त्यांचं जे काय त्यांचा विषय आहे जुनाचा ह्याचा त्याच्यातले जे काय प्रॉब्लेम्स आहेत ते पण शासनाच्या नियमानुसार ह्यांना जे काय अन्याय न होता सगळं पहिल्यापासून एवढंच आहे सगळ्या समोर सांगतो की आम्ही सध्या हद्द काय म्हणजे जुनी जे मान्य त्याची मोजणी फी भरलेली आहे. त्यामुळे एवढी मोजणी फी होईल. आपला जी वाढीवचं आहे ते मी डिमार्केशन करून देऊ शकतो. डिमार्केशन करून परत पैसे घेऊ. तुमच्या लक्षात येईल जुनं इथपर्यंत तुम्ही निर्णय घ्या. निर्णय घेतलेला साहेब आम्हाला मान्य करा मान्य करा. नवीनचे मालकी आहे. तुम्ही जुन्या केलं की तिथवर जात ही ही पण तुम्हाला अडवणार नाही. जुन्याची मालक तुम्ही झाला आपण शेतकऱ्याचं म्हणणं घेऊनच करतो म्हणले ना ते 10 मीटरच्या वरावर वर 3 मीटर येत असते. तीच त्याला सांगितलं टॉप लेवलला साहेब अधिक बोलतो तुळत त्याला हाफशेट सुट द्यावं लागत असते. बरोबर आहे. साहेबांनी म्हणून द्या असं बरोबर. अजून 20-30 फुटाची वाटतो अजून आपण तुम्ही अंडरग्राऊंड करू शकतो, खाली खोल करू शकतो. 10 फूट खोल तर आम्ही आड घेतो. त्याच्यावरनं हाईट वाढली का नाही कशावरून आपल्याला वाढायला संबंध घेते कुठं पाणी आतला आलं वर आलं बाहेर बरोबर आहे. त्या पद्धतीनं अजून आमच्या हातात ना सगळं फूट खाली घेतले नाही ठीक आहे. टेक्निकल मुद्दा आहे खाल्लं पाणी खाली राहणार जमिनीची वडलं पाणी म्हणतो उंची वाढणार आहे ना ते बरोबर. जेवढी हाईट होती तेवढी करून द्या. ठीक आहे. 10 फूट म्हणता 30 फूट द्या वाट आमची काय प्रॉब्लेम नाही. आपण काय करायचं ते ठरवू. आणि हे तुम्ही मुलींचा निर्णय घेतो तुमचं काम चालू होणार नाही. अर्जंट करायचं काय असेल तुम्ही किती अर्जंट आणायचं तेवढी अर्जंट आणून करू शकता. कोण आणत नाही. तुम्ही तर गव्हर्नमेंटची माणसं आहात. साधी मोजणी 4 महिन्यात लोक तिकडे बिझी होते. इलेक्शनच्या आधी आली झालं तर अशा मला सांगा तुम्ही त्यांनी आपल्याला पूर्णपणे माहिती दिली नाही. पहिल्यांदा आमचं ऐकून घे माहिती पूर्णपणे दिली नाही. पहिल्यांदा ती म्हणली बराव हा एवढा करणार पहिला जुन्या हजार आता ही करतात. तीच बोलवलं मी मला बोलू दे ना तू तर बोल. तुमची बाईट घेतो परत मी. साहेब माझी तुम्हाला विनंती आहे फक्त काय माहिती आहे का अशी की मला कित्येक तळी दाखवू जवळजवळ 50 वर्ष त्यांना 1 रुपया मिळाला नाही. ही भाग वेगळा ऐकून घ्या. अशीच अधिकारी लोक येतात शेतकऱ्याशी गोड बोलणं म्हणा त्यांच्याकडून काम करून घेणं. पुन्हा ह्यांचा अर्ज आला तरी 5 नाही 6 वर्ष अजून कोर्टात मग तुम्हाला केस किती दाखवू मला सांगा. आणि राहिला प्रश्न तुम्ही काय म्हणता इंचभर सुद्धा पाणी येणार नाही आमची खात्री आम्ही सांडू सोडू सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत. पण मला सांगा ही शेतकरी एवढी आहे ती त्यांच्या पहिलंच पाणी लमट येते. ही जर वाढलेला तुमचं जर हे असेल म्हणा वाढीव जर काम असेल त्यांचे सगळं शेत जर पूर्ण गेलं हे कुठं जायचं कागदीवर मला सांगा. मी त्याच्यासाठी मोजणीचं दिलेलं आहे लेटर तुम्हाला. तुम्ही सगळी प्रोसेस उरपटी करताय सर. हो सर. अहो ती मोजणी अगोदर करते ती एका तळ झाल्यावर करते मला बी कळू दे नेमकं. वाढीव करायचं असेल तर आम्ही अगोदर करायला पाहिजे. अहो पण वर न कागद पण ते वाढीव आहे तुम्ही कसं म्हणताय वाढीव करणार नाही.
आहे आपलं, पण शेतकऱ्याशी चर्चा केल्यानंतर ती कुठे चर्चा केली शेतकऱ्याची तुम्ही? शेतकऱ्याची बऱ्याचदा चर्चा झालेली आहे. काय म्हणून? हे असं करायचं. तुम्ही शेतकऱ्याला पहिल्यांदा नोटीस द्यायचं कर्तव्य आहे तुमचं. पहिल्यांदा ऐका, सगळं शेतकऱ्याला तुम्ही बसवून सांगायला पाहिजे की असं करतोय तसं करतोय. मग शेतकरी चर्चा वेळा आलेच नसतं ना. हे विचारा माझ्या किती वेळा आली माणसं ही. आणि तुम्ही नोटीस दिल्यावर ते तुमची मापणीची माणसं आल्यावर मापल्यावर सगळ्या शेतकऱ्याला सांगितल्यावर ती होय म्हणल्यावर तुमचं काम. अहो तुम्ही निम बारावर टाकून ठेवला, अजून तुम्ही वर ह्यांनाच काय म्हणताय पावसाळ्याच्या आधी काम होऊ द्या. हा. आता काम पावसाळ्याच्या आधी काम करायला आता तुमचं नियम ती बरोबर आहे, ह्यांचा कोणी प्रश्न मिटवायचा मला सांगा बरं. साहेब पण तुम्ही जर प्रोसिजर केली असती तर शेतकरी काय ताकद होती चालवायची? हा. येणार साहेब, तुम्ही ह्यांना समजून सांगा. काही सांगितलं नाही. सगळा कोण काय बोलत नाही म्हणून एप्रिलमध्ये पैसे भरले. यांची काय ताकद अडवायची? तुम्ही ह्याला नोटीस देऊन मोजणी करून तळ केल्यावर आणि मोजणी नोटीस येईल आता आता काय अहो अजून मी येत नाही, मी तुम्हाला सांगतो तुमची आज मुकणी येत नाही. शेख साहेबांशी बोललेलो आहे. कुठले शेख साहेबाला? DLR शेख म्हणून आहेत, हा. भूमी अभिलेख त्यांच्याशी बोललोय आणि त्याप्रमाणे मोजणी होणार आहे. सर तुमचा सर्वे झालं, तुमचं काम असेल अगोदर यायला पाहिजे हो. ही नोटीस मोजणी तळ व्हायची आधी असते का तळ झाल्यावर असते? मला एवढं सांगा तुम्ही. एक तर कसं आहे माहिती आहे का, तुम्ही जावा स्वतः भूमी अभिलेख तुम्ही माहिती घ्या. कसं असते पेंडिंग काम त्यांच्याकडे शेतकरी तुम्हाला सांगतो अहो, शासकीय कामासाठी मी ऐका 8 चेन्नई दिवसात सुरतचं सुद्धा काम चालू साहेब, होतं. साहेब. आपण हे बघा, माझं लेटर कधी आहे त्यांच्याकडे बघा. हो, साहेब. एप्रिल मधलं लेटर आहे त्यांच्याकडे. तुम्ही अजून कुठल्या त्या- पदावर होता, साहेब एक मिनिट तुम्ही सांगतो मी कुठल्या तुम्हाला. पदावर होता? शासकीय कामासाठी कोटा वेगळा असतो त्यांचा. मला सांगा तुम्ही या 8 तुमचं काम आहे ना दिवसात म्हणायचं मोजणी बाबा आली, आली का पण मुकणी भूमी- आली का शेतकऱ्याची काय अडचण आहे का? follow दिवसात आहे आहेच मोजणी. की. मी त्यांना विचारा. हो साहेब, आमची तुम्ही ग्रामपंचायतीची अडचण होती शासकीय कामाची. 8 दिवसात मोजणी आणली आम्ही. 8 दिवसात मेंबर लोकांनी जाऊनच. काय सांगता तुम्ही, इलेक्शन मुळे पेंडिंग पडतंय आणि काय? हो, चेन्नई सुरत होतं. चेन्नई सुरतला आणली आम्ही मोजणी इथं. चेन्नई सुरू चालते. पेंडिंग पण तुम्ही मोजणी करा. हे बघा, मोजणी करा, त्या शेतकऱ्याला कॉन्फिडन्स जाऊ द्या. हितवरच पाणी येतं. तुमची इस्टिमेट ही काय ती लावा इथं कुठं तर झाडाला बिडाला काय तर मागितली तरी 5 महिने बरोबर estimate आहे. देत नाही ती. दिलेलं आहे. 10 वेळेस मागितल्यावर दिले त्या शेतकऱ्यास विचारा किती त्यांनी पळापळ केली. काय सांगताय? काय तर म्हणजे असं एकदा मागितलं म्हणजे आता मी आधी तिसऱ्या वेळेस दिला असेल, मी एकदा झाला असेल मला. तुम्ही शेतकऱ्याचं म्हणणं ऐकून घेतलंच नाही. ऐकलं का? हे बघा, 2 मिनिटं मोजणी 4 महिने तुमच्या होत आलं तर सहकार्याने. 4 उलट महिन्यात तुम्ही मोजणी येत नाही सहकार्य का? करा. आपण शेतकऱ्याला साहेबांना भेटू. ऐका, हा. 2 तुम्ही मिनिटं. घेऊन या बरं. माझं काय मत आहे ह्याच्यामध्ये शासकीय नियमान तुम्ही की मागवा ना. बाबा, जे काय आहे ते मोजणी तात्काळ करण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करूया. लवकरात लवकर मोजणी करून घेऊ. फक्त शेतकरी- एवढा विषय आहे की आता जे काम आहे ते आपल्याला जुन्या लेवल पर्यंत जे काय ह्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तिथपर्यंत लवकरात लवकर पूर्ण करून घेऊया. एवढंच आमच्या डिपार्टमेंट कडून माझं म्हणणं आहे. शेतकरी माझ्याकडे 15 दिवस हेल्प मारते ते ऐका, करू देत नाहीत म्हणून सांगितलं शेतकरी. काय माहिती आहे का, आमचं कोण ऐकून घ्यायला तयार नाही म्हणजे ते. मोजणी आता तुम्ही आम्ही आणा. शेतकऱ्याचं ऐकायलाच काम नाही. बसलोय की. ऐका नाही हे बघा, आम्हाला जर ऐकायचं नसतं तर मी इथं आलोच नसतो. उगे एक लेटर दिलं असतं की बाबा हे असं असं काम अडवलंय, 353 लावा. मी त्या भानगडीत पडलोय का? लावा तरी लावा, काय अडचण नाही. 10 वेळा लावा लावा लावा, काय अडचण नाही. हा 302 लावा, लावा. काय त्याला एवढं म्हणजे हे काय ते काय सगळे अडवलं. अहो पहिल्यांदा तुमच्या प्रशासनाकडून चुकलंय. ऐका, पहिल्यांदा तुमच्या प्रशासनाकडून चुकलंय. लेटर दिलं नाही तुम्ही शेतकऱ्याला. लागला शेतकऱ्यास. चला आता येतो वाऱ्या पोलीस स्टेशन. लावा काय कलम लावायची. तुम्ही चुकीचं बोलता साहेब, रॉंग बोलायला तुम्ही. तुम्ही रॉंग बोलायला लागला. नोटीस दिली ना, काय केलं, कसा भराव टाकला, आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करतो. बघ कसं होत नाही. तुम्ही शेतकऱ्याला तुम्ही कामात घ्यायला म्हणायचं तुम्ही. चुकीचं आहे बोलू तुम्ही. शेतकऱ्या गावात यायला लागला होता. दमदाटी आहे का ही? काम चालू आहे पूर्ण सगळं. दमदाटी नाही. 353 लावून तुम्ही काय आता समजा उघड उघड आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करतो. फसवणूक करून भराव तुम्ही आमचे चाललेले टाकला. तुमचं चालले द्या. तुमचं नुकसान होत नव्हतं मला सांगितलं त्या दिवशी साहेबाला किती कुठं मला काय कळत नाही असं तसं बोलायचं नाही. पाणी येतं त्याचं काय करायचं? ते बघा ना. का मोजणी म्हणलं की म्हणते ती मोजणी अहो तुम्ही इथं बघा की बारावाची तुम्हाला लवकर आहे पण आमच्या शेतात तर पाणी चाललंय तुमचं त्याचं काय नाही. 46 गुंठे जे काय रान गेलंय, जे तुम्हाला म्हणताय त्याच्यात पाणी येतंय. 2 एकरात पाणी येतं त्याचं काय करायचं नेमकं? ठीक आहे, काय मोजणी झाल्यावर आपल्याला जर कळालं की जे ते होतंय तर त्याच्यापेक्षा कमी मोजणी करू करा आणि काम किंवा चालू तुम्हाला करा. जर पैसे जर पाहिजे या ही जर मोजणीला आम्हाला हो सर ऐका, तुम्ही सगळ्या शेतकऱ्याला नोटिसा द्या. मी म्हणतो ऐका, नोटिसा द्या, मापणी आणा तुमची मापणी हे झाली की मग पुन्हा तुम्ही ठरवा. अरे, पाणी सोड द्या. शेतकऱ्याचं म्हणणं का ऐकून घ्या. शेतकऱ्याला मान्य असलं तर पुन्हा करा, नाही तर करू नका. चालेल, ठीक आहे. पहिले तुला करताना कसं केलं असतं माहिती आहे का? आपण त्यांना नोटीस द्या. अहो सर तुम्ही काम करून जाताय मला सांगा. घ्या करून, हा. पत्र आहे ना, आणि त्याचा रेफरन्स टाकून ह्या सगळ्यांना नोटीस हा. द्या. हा. की आपण हे आपण पूर्ण हा. याची हो, एवढं क्षेत्र जातंय. demarcation करून घेतोय
आणि ज्यांच्या शंका आहेत हो. त्याच्याबद्दल त्यांनी ह्या दिवशी मोजणी दिवशी उपस्थितीत राहू. आता तुमच्या वाडीमध्ये आपण- घटनावर एक धावतेच आपण- तुम्हाला. ऐका की, ऐका. आता जाताना आपण शेख साहेबांना भेटू हा. आणि त्यांना सांगू की हे लवकरात लवकर प्रकरण घ्या म्हणून हातामध्ये, आणि त्याप्रमाणे लवकरात लवकर मोजणी आणू इथं. त्यांच्या ज्या काही शंका लवकरात लवकर त्या- साहेब राहिले किती दिवस आता? लवकरात लवकर आणि ते कावर प्रोसेस करणार तुला काय करता आता प्रोसेस कधी करणार गेली त्याप्रमाणे काय करू? त्याप्रमाणे आपण लवकरात लवकर ती डिमार्केशन करून घेऊ. त्यांच्या करते काय ज्या तुम्हाला शंका आहेत हा. त्या ऑन पेपर घेऊ. तुम्ही हे व्यवहार झालं. मला योग्य वाटलं तुमचं तुम्ही सांगा समोर या किरणाळे साहेब सगळं 2 नंबर सांगतात. हे आता वेगळं सांगतात, थोड्या वेळाने वेगळं सांगतात. त्यामुळे तुम्ही समोर यायचं सांगायला सगळी माहिती द्यायची ठीक आम्हाला. आहे, मी येतो. नोटीस दिल्यावर जमीन क्षेत्र जात असेल त्यांनी पण येऊ द्या, पण ते शेतकऱ्याचं म्हणणं विचारा. नाही ते असं त्यांना वेळ द्या. त्याला म्हणणं मांडायला कसं आहे म्हणजे कोणत्या पद्धतीने द्यायचं का नाही तुम्ही माहिती आता दिल्यावर आम्ही आपल्याकडे कशाला काय काम आहे? अडवतो? ऐका, मी पण शेतकऱ्याचाच मुलगा हा. अभ्यास करून शिकलेलो आहे. होय. मी त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही, एवढं अन्याय- 100% मग आमचं म्हणणं तीच करतो. आहे. फक्त तुमच्याकडून पण सहकार्य येऊ नाही, द्या. नाही, हे समाजाचं बोलणं झालं एवढीच तुमचं. माझी प्रामाणिक नाही हे समाजाचं बोलणं झालं सर तुमचं. हीच माझी विनंती आहे. आमचं हे उत्तर शेतकरी राहील. फक्त चिरलं का माहितीये हे का? बघा, गावाचा आणि शेतकऱ्यांचा सगळ्यांचा विचार झाला असू दे. पाहिजे. बरोबर. तुमच्याकडून मला सहकार्य येऊ द्या, मी हो, साहेब. तुमच्यासाठी सहकार्य हो, करेन. हो, गाव इतकं चांगलं आहे इथं कोणाला विचार कामावर कोण आलं का तक्रार करू आणि काम झालं का? झालं. शेतकऱ्यामुळे आलंय कोणतरी तुम्ही सांगा एक दिवस इथं कोण आला नाही काम नीट करेल काय कर म्हणून विचारा कोणाला बी आलं का? 2 मिनिटं हो साहेब काम केलंय एक दिवस टँकरनं पाणी मारले का मोरमावर एक दिवस तर मारले का आता टेस्ट अहो, काय शोध नाही मुरमाडचं जाऊ द्या, मुरमाडचं मातीवर मारायला सगळं खोटं आहे. नाही. आम्ही रात्री मारतो. आम्ही आज रात्री काय काम 4 चाललं वाजता बघा. माझं इथं दररोज. काम नीट नाही घरची सगळी कोण येतंय नुसतं का? मोरून होतायचा आणि पसरा कुणाला येते एक दिवसाचा व्हिडिओ झाला की झाला का? त्याला टाइम स्टॅम्प हाय का हाय दररोजची व्हिडिओ टँकर आणलं आणि दाखवा दाखवा व्हिडिओ घालणार. परवा दिवशी म्हणला काम अहो मला 10 फोन आले त्या कामावर. तुम्हाला आलो का मी कामावर कधी पण? मला 10 फोन आले त्या कामावर ये म्हणून मी आलो नाही साहेब. मला 10 फोन आले त्या कामावर. हा, मला फोन आला 10 एकदा येऊन जा. मी आलो कामावर विचारायचं. पण आज बघा माणसं घरी आली ती माझ्याकडे. त्याला पर्याय त्यांना नोट कॅम्प मध्ये ज्याच्या टायमाला फोटो मारा नोट कॅम्प आता गेली की मारता येते. आणि पाणीच मारलंय मला पुढे हो का? हे सगळे शेत आहे ह्याच्या पलीकडेच पलीकडे. आणि हो का ह्याच्या दाब्याच्या पलीकडे शेत आहे. त्यामुळे सगळं दिसतंय पाणी मारलं आलो कामावर मी. तुमच्या कामावर कधी आलो का मी? चुकीचं होत असेल तर लवकर सांगत जावा ना आम्हाला. काय करणार आहोत साहेब, लक्ष ठेवायला पाहिजे. सांगितलंच म्हणजे. आणि मारलेलंच नाही. माझ्यापाशी रेकॉर्डिंग झालं. शेतकरी लोकांनी फोन केलं तुम्हाला सांगतो. शेतकऱ्यांनी नाही असं नाही सर त्यांचं बी त्यावेळेस ती बरोबर होतं पण त्यावेळेस म्हणजे आता ह्या पाणी काय सुद्धा मारलंय. एक दिवस डावलेले एकच व्हिडिओ आहे दुसरा व्हिडिओ नाही बैल आणला मला तर नोट कॅम्प मध्ये व्हिडिओ काढ एक तर कोणी व्हिडिओ येत आला नाही. नाही काय थांबवलेलं तुम्ही सांगा त्यामुळे जर का मारलेलं नव्हतं. गरज नव्हती. आता पण दिवशी पाणी मारा म्हणून शेतकरी आला त्याने तर तुम्हाला कोण त्रास दिला नाहीच का? आणि मग असं तुमच्या मनमानी कारभार चालू आहे सगळा नाही नाही काम हिने केलं का तुम्हाला सांगतो. सगळं चुकीचं काम केलं. मला फोन येतो तुम्हाला सांगतो. आम्हाला गरज असते तुम्हाला गरज असते सगळ्याला कळतंय ते आपण ऑन पेपर करतो. उद्या ट्रान्सफर झाली तुमच्या विश्वास उद्या कागद त्या दिवशी उभा राहा. अहो पुन्हा ऑफिसला काय चालत नाही मी सांगतो तुम्हाला. ते आपण पेपरवर घेऊ आणि पेपरवर तुमच्यावर घेऊ. काय नियमाप्रमाणे अन्याय काय असेल ते होणार करा. नाही. हे बघा मी मीडिया पुढे सांगतोय. हे सगळ्यात मोठा हत्यार आहे. हा. यांच्या समोर सांगायला लागलो की ह्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही हा शब्द आहे. आणि- मी पण शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी त्या पद्धतीनेच तुम्हाला सगळं करून देतो. काय अडचण नाही. तुमचे जे काय शंका आहेत त्या सॉल्व्ह केल्या जातात. आणि एवढं तुमच्याकडून सांगून किती हे बघा, मी ह्यांना पण सांगितलं ऐका की शेतकरी का चिडले माहितीये कसं आहे. पहिलं तळ होतं बरोबर आहे का? त्या तळ्याचंच पाणी 2-2 एकरात आतमध्ये शेतात पाणी येत होतं बघा पहिलंच. हे मग बघा, मला सांगा हे जर तसं जर नियमाप्रमाणे मोजणीप्रमाणे झालं हा. मला पेपर लागतं. हा बरोबर आहे की? हा. शेवटी मी पण अधिकारी आहे. नाही, नाही, बरोबर आहे म्हणलं. बरोबर ह्यांचं जर खरं आलं हा. तर ह्यांना सगळे व्याजासहित पैसे भेटतील त्याचे. कारण ते आमचं कसं झालंय ते जे काय झालेलं आहे हा. ते ह्यांचं नुकसानच झालं ना. ते बरोबर आहे की? जे पाणी एक्स्ट्रा गेलं हा हा हा. ते जे काय शासनाचा GR आहे त्याप्रमाणे आपण करून देऊ ना. आणि ही जी भराव आहे का पहिल्यापासून इकडे बिल वाढलाय तुम्हाला सांगतो. इकडे बी वाढलाय त्यामुळे 100% पाणी तिकडे वाढणार पाठीमागे. मी काय म्हणतोय मोजणी आले ना मोजणी आल्यावर सगळ्या गोष्टी मग काय करा पहिला नोटीस द्या पहिल्यांदा. अधिग्रहित करण्यासाठी लागणार आहे बिगर अधिग्रहित हा दोन्ही होणार. म्हणजे जे ह्यांना जर वाटलं आपल्याला अधिग्रहित करायला तुमची हरकत नाही द्यायच्या त्या तर ह्यांच्या संमती संमती घ्या. जर नसेल अधिग्रहित करता
तर याला तुम्हाला काय तुमची मोजणी झाल्यावर शेतकऱ्याला मान्य असेल, मोजणी झाल्यावर शेतकऱ्याला मान्य नसेल, वाढीव क्षेत्रामध्ये द्यायचं नाही, तर तुमच्या क्षेत्रामध्ये आणि हो का 100% सर तुमच्या समोर सांगतोय म्हणलं मला गावात इतकं फोन आलं तर मापच नाही, पण मी मला शेतकऱ्यासाठी चांगलं काम व्हायला हेल्प मारायचं नाही. तुम्ही काम चुकीचं करतो बरं, तुम्हाला खरं सांगतोय. आता जर मला शेतकऱ्याचा एक बी फोन आला मी येऊन काम अडवलं बघा, तुम्हाला सांगतो जर ह्यांना साहेबासमोर सांगतो वाटलं, या अधिग्रहला आपली संमती द्यायची शेतकऱ्यांनी, त्या संबंधित शेतकऱ्यांनी तुम्हाला अधिग्रहासाठी काय करून टाका. कायदेशीर त्या त्यांची मोबाईल इच्छा नसेल, आम्हाला वाढीव द्यायची नाही, तुमचं अंतर करायला अडचण नाही ना पुन्हा. काहीच काहीच problem अडचण नाही ना. आणि ह्यांना अडवता बी येणार ना. मी तुम्हाला सांगतो पुढचं. चालेल असं सहकार्य ठेवून विषय मग आम्ही मिटवू. काय फक्त ते माझी बोलताय. एक विनंती आहे की आता जे काय आहे जुन्या ह्याच्याप्रमाणे तेवढं काम करायला आम्हाला मोजणी करून घ्या बरं, ह्याला सध्या मोजणी करून घ्या. जोर चालू करणार नाही. ऐका जुना सांडवा आहे ना, ऐका की 2 मिनिटं ऐका की जुना सांडवा वाटल्यास तुम्ही आहे ना जुन्या सांडव्याच्या खाली अर्धा मीटर काढून घ्या, तोडा जेवढं त्यांचं क्षेत्र त्यांचं म्हणणं आहे ना तेवढं काढून घ्या आणि त्याच्या खाली अर्धा मीटर ठेवू. फक्त ते त्या पद्धतीनं भरावं होऊ देत हे कोणता म्हणजे काम चालू करत म्हणतो हा. तुम्ही शेतकरी काम चालू करतो तुम्हाला उघड सांगतो. अहो 15 दिवसापासून काल व्हायचं आहे तुम्हाला सांगतो मी. ऑफिसर रिक्वेस्ट हा. ऐकत असते ते बरं. अधिकारी तुम्ही अर्जंट 2 दिवसात 4 दिवसात करून टाका पाठशीन काम. शेतकरी मोजणीला हजर राहावा. कुणी आडे घ्यायचं नाही ते. शेतकरी आता ऐका तयार नाही शेतकरी साहेब. पहिले जे आहे का आता पण तुम्हाला अडथळा आणले का कोणी? नाही. कसं होतं त्यांना म्हणलं 2 दिवस मध्ये आणा. आता जे तुम्ही ऍक्वारी केलंय हम्म, थोडं रान तुम्ही नंतर शिल्लक राहते हम्म, ती सोडलेलं असते. आता पहिल्या तळ्यावर आमचे 2 तळ्यांनी काय झाले, तुमचं जमीन पाणी जात नाही मग सोडलं. या वेळेला पूर्ण तळा ओव्हरफुल झाला तलाव आणि अतिवृष्टी चालू झाली. हम्म. सांडव्यात जेव्हा 3-3.5 फूट पाणी येतं तेव्हा शेतकरी 200 फूट शेतात जातो. पुढे सरकत नाही. त्याच्याकरता प्लस सोडलेलं असते ते. बरोबर. मग तुम्ही कुठं म्हणता आमचं करू द्या, तुम्हीच सांगा आता भाऊ. का आता आम्ही 25 तळ केली माणसं ही जर मी पुढे केलं नाही. कामच केलं हे. कलेक्टर वर्ष तर 25 झाली होती, आम्ही 25 तळ केली ही सगळी तुम्ही माझं सगळं तलाव गोडगोमल झालं जाईल त्यावेळेस. केली त्या गावाची 7-8 कडे संगमेरची आहे ती मिरजन काय करू पहिलं मोजणी मोजणी आणू. आणू. तुमच्या काय शंका आहे त्या आपण पेपरवर घेऊ बरोबर आहे. ऑलरेडी पहिलेच पाणी त्यात जातंय. दोन्ही एवढं सांगतो तुम्हाला मोजणी आणताना दोन्ही पहिलेच पाणी proposal जातंय. purpose. आणि बरं ह्याच्यावर दादा. कारवाई झाली आमच्या आगरावरच झालेलं आहे. परत त्यांनी वाढीव सर्वे केला, ती एक तलाठी माणूस होता भाऊसाहेब, म्हणून त्यांचं परत त्याला नुकसान मिळालं. कोण देते हो? मी काय म्हणतो, दोन्ही purpose न दादा तुम्ही मोजणी आमचं आणू. वैरी नाव. बरोबर तुम्ही आमचं हा. वैरी नाव. बरोबर. तुमचा आमचा काय संबंध येत नाही, पण आम्ही नेमप्रमाणे बोलतो. आपलं सगळ्या नाही चांगलं काम होईल शेतकऱ्याला काय नको आहे का उलट शेतकऱ्या फायदा तळ आहे नाही. परत ठरवा द्यायची का नाही. 100% तुमचं नुकसान नाही करणार. माझं दोन्ही बी उद्देशाने आणू द्या त्यांना मोजणी. तुमचं परत द्यायचं नसेल तर विषय सोडून द्या की त्यात त्या एवढ्यातच माल. मग ह्याच्यात आमची कंप्लीट झाली तेवढ्यातच बाबांचा एक्सपिरियन्स मोठा आहे त्यांनी पण आता ते जुनं मेन काम प्रॉब्लेम केलं. त्यांनी काय आहे की केलं काम थांबवायचं. चेक करू. पण पहिल्यांदा त्यांनी main problem height वाढवून केला. समजा जुन्या height वाढवली. चालू झाली तेव्हापासून काम केलंय. जुन्या acquisition पेक्षा बी जर पाणी बाहेर जात असेल जातंय. जातंय 100% जातंय तुम्हाला सांगतो. प्रस्ताव तयार झाला. 150 फूट पाणी शेताने जातं. नाही, जास्त. प्रस्ताव काय एवढी मूर्ख नाही ते अधिकारी मग आमचं सगळं म्हणणं असं आहे की नेमप्रमाणे तुम्ही करा. तुम्हाला तुम्हाला कामात तातडीने करायचं असेल, हे खाल्ल्या शेतकऱ्याचं भ्या वाटतंय, बरोबर आहे. वरल्यांचं भ्या वाटत नाही का? 100% वाटतं का नाही? क्षेत्रवरच्या हा, जायचं, ह्यांना- सगळं ह्यांचा आवड जायचं, आमच्या पाणी क्षेत्रात खाली जात नाही का? आम्ही बसल्यावर आपलं मग तुम्ही अर्जंट मोजणी करा, नेमप्रमाणे करा, नोटीस द्या आणि नंतर काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची काय म्हणणं ऐकून घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही काम चालू करा. ते मार्गी लावतोय आम्ही ती पण तुमचा विषय आहे ती आमचा म्हणून करा म्हणत आमचं काय संबंध येत नाही. आपल्याकडेच आहे का ते गवडगावचं भेटलंय आमचा रस्ता गावात जातोय. आमचा वाटचा एक प्रश्न आहे. तसं आपल्याला लोकप्रतिनिधींच्या ऑफिसला ज्याप्रमाणे मागण्या आल्या त्याप्रमाणे इथले एकच तलाव नाही हा गौडगावचा. बरोबर आहे. आपले जवळजवळ आता 25 तलाव आपण रूपांतरित साठवण तलाव करून घेतो. हा. का तर याचं सिंचन क्षेत्र वाढावं, लाभ क्षेत्र वाढावं का त्याच्या मागचा उद्देश आहे. बरोबर. आता हे तलाव जेव्हा आपण ह्याचं वर्क ऑर्डर आली, प्रशासकीय मान्यता आली त्याप्रमाणे आपण जे काय आपल्या वर्क ऑर्डर प्रमाणे आहे जुना तलाव काढणं बरोबर. त्याच्यात समाविष्ट होतं त्याप्रमाणे आपण काढायला लागतो. सर काढायला तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण ह्याच्यामध्ये वाढीव आहे ना हे तळ वाढीव आहे का नाही? आहे की आहे की. मग मग कागदोपत्री त्याच्यानंतर वाढीव- ऐका की बरं. तलाव ज्यावेळी माझा ऐकून घ्या. बरं हां ज्यावेळी तलाव आपण हे सगळं काढायला लागतो
त्यावेळी ज्या शेतकऱ्यांच्या वाढीव ह्याच्यासाठी जमिनी जाणार होत्या बरोबर. त्याप्रमाणे त्यांनी विरोध दर्शवला. हां बरोबर. बरोबर. हां तर ह्याच्यामध्ये कसं आहे की त्यांची तलावाची एक्स्ट्रा जमीन न घेता सुद्धा आमचा जो जुना ॲक्वायर्ड एरिया आहे त्याचं जरी खोलीकरण केलं तरी जो वाढीव पाणी साठा होणार आहे तो आम्ही करू शकतो. त्याच्यामुळे आम्ही नोटीस दिला नाही त्यांना. ह्यांचीच इच्छा होती की ह्यांच्या जमिनी द्यायच्या नाही. बरोबर. आणि जर एखाद्या शेतकऱ्याची जमीन द्यायची इच्छा नसेल तर आम्ही त्यांच्यावर काय कंपल्शन करू शकत नाही. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही मग त्यांना नोटीस द्यायचा प्रश्न आला नाही. आता मी बोलू का सर? हो बोला की. आता जे पहिलं तळ आहे बरोबर हो. तेच तळ्याचं पाणी त्यांच्या शेतात जाते बरोबर आहे का? आता म्हणजे पहिलं तळ होतं तेच पाणी त्यांच्या शेतात जाते. कुणाचं 2 एकर ह्याविषयी आम्ही पत्र पण दिलंय. हो किरणाराव साहेब. कुणाला दिले पत्र? भूमी अभिलेखवाल्यांना. नाही ऐका की, भूमी- ऐका. बरं, ऐका. हां, ऐकतो. 2 मिनिट. हां हां जर जुन्या तलावामधलं यांचं म्हणणं असेल की पाणी तिथं जातंय नाही जातंय. हां जातेच पण ते आपल्याला कुठंतरी सिस्टमॅटिक ऑथेंटिकेट करून घ्यायला लागेल. बरोबर. त्याप्रमाणे आम्ही मोजणीचे पैसे भरले. ती मोजणी पण येणार आहे. त्याप्रमाणे आम्ही ती आमचं जे जुनं ॲक्वायर्ड लँड आहे त्याच्या बाउंड्र्या फिक्स करू आणि त्याच्यावर जर पाणी जात असेल तर आम्ही आमच्या हातात सांडवा आहे. सांडव्याची उंची जेवढी ठेवल म्हणजे जेवढं आमची बाउंड्री आहे तिथपर्यंतच आमचं पाणी जाईल असं आम्ही त्याची हाईट वाढवणार आहे सांडव्याची. ऐका त्याप्रमाणे म्हणजे ह्यांच्या इंच सुद्धा ह्यांच्या शेतात पाणी जाणार नाही. ही जबाबदारी डिपार्टमेंटची. तुम्ही ऐकून आता घ्या, ऐकून बरं ऐकतो. ऐकून घ्या. बरं त्याप्रमाणे आम्ही ह्याचं कन्स्ट्रक्शन करायला लागलो. बरोबर. इथं शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही. ही भूमिका पूर्ण डिपार्टमेंटची ती जबाबदारी आहे आणि त्याप्रमाणेच होईल. त्यांनी संमती दिल्या त्यांची इच्छा असेल लँड द्यायची तरच आम्ही घेऊ नाहीतर आम्ही दुसरा पर्याय आहे आमच्याकडे. त्या पद्धतीनं आम्ही आमचा पाणीसाठा पूर्ववत करू. फक्त काय आहे ऐका हा पाझर तलाव आहे त्याचं रूपांतरण साठवण तलावात करतो. बरोबर. पाझर तलावाचं सेक्शन कमी असतो छोटा असतो ह्याचा मोठा होणार आहे. तर हेच आम्ही त्यांना सांगायला आलोय की बाबांनो आता पावसाळा जवळ आलाय. हे असं मध्ये काम थांबवून अडवून ह्याला जर उद्या काय धोका झाला काय प्रॉब्लेम झाला तर ते चुकीचं होणार आहे. म्हणून आता हे काम न अडवता जो काय जुना तलाव होता तिथपर्यंतच. आता कसं आहे जुना तलाव जरी असला तरी त्याच्यावर 1-3 फूट मटेरियल आम्हाला एक्स्ट्रा टाकायला लागतं कारण ती दबतं. पावसाळा जसा जसा पुढं प्रोग्रेस होईल तसं तसं ती दबत राहतं. म्हणजे ही श्रिंकेज लेअर ही टेक्निकल भाषेत त्याच्यावरती टाकायला लागते आम्हाला. तेवढ्यापर्यंत काम करून द्या. बाकी नंतरचं जे काय आहे वाढवायचं नाही वाढवायचं ते म्युच्युअल अंडरस्टँडिंगनीच करायचं. त्यांची इच्छा नसेल तर आम्हाला द्यायची काय. त्यांची जमीन आम्ही काय जबरदस्ती थोडीच घेणार आहे. बरोबर. नाही घेणार. दॅट्स ऑल. साठवण तलाव गौडगाव या कामावरती कार्यक्षेत्रावर भेट दिलेली आहे आणि आज शेतकऱ्यांची बोलणं झाल्याप्रमाणे भूमी अभिलेख बार्शी यांच्याकडे आम्ही पत्र पाठवलेलं आहे. त्यानुसार तातडीनं मोजणी करून घेऊन शेतकऱ्यांची त्याच्यावरती लेखी जे काय त्यांचं म्हणणं आहे ते घेतलं जाईल आणि त्यानुसार शासकीय नियमाप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येईल आणि त्यानंतर काम चालू करण्यात येईल. पण सर शेतकरी असं म्हणतात की आम्हाला सुरुवातीला तळ जेव्हा काम चालू केलं त्यावेळेस आम्हाला कुठलंही पत्र दिलेलं नाही म्हणजे त्या अधिकारी लोकांनी. आता आपण हे जुन्या पाझर तलावाचं रूपांतरित साठवण तलावामध्ये आपण करत होतो म्हणजे रूपांतरित साठवण तलाव करत होतो पाझर तलावात. त्याप्रमाणे आपण जे काय आहे ते पहिल्यांदा आपण वाढीव क्षेत्र येणार आहोत पण त्याला शेतकऱ्यांची संमती लागणार होती. नाही बरोबर आहे. जे पहिलं जे काय काम करणार होतो आपण ते फक्त जुन्या पाझर तलावापर्यंतच करणार होतो आणि बाकीचं आम्ही पत्र दिलं होतं आणि तिकडून त्याबरोबरच आम्ही त्यांना नोटीस देणार होतो. ती आता कारवाई आपण लवकरात लवकर पूर्ण करून घेतोय. त्याच्यात कुठला शेतकऱ्यांचं ते लेखी म्हणणं पण घेतोय आता सांगितल्याप्रमाणे आणि त्याप्रमाणे पुढील कारवाई करून घेऊ. आणि ग्रामस्थ म्हणतात की
शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की काम आता नवीन काम होतंय, मोठं काम होतंय, बरोबर आहे का? हो पण हे काम चांगल्या पद्धतीचं हवं असं शेतकऱ्याचं बाकीच्या म्हणणं आहे आणि मला वारंवार फोन येत होते. तर या ठिकाणी कामावरचे जे कोण अधिकारी असतील किंवा तिथले कामगार असतील यांना तुम्ही सांगा की पाणी मारणं असेल म्हणा, चांगली माती वापरणं असेल म्हणा, हो. या ठिकाणी पाणी बी त्यांनी म्हणजे जेव्हा शेतकऱ्यांची वरड आली, जेव्हा शेतकरी ह्या तळ्यावरती आले तेव्हा त्यांनी फक्त पाणी मारलंय, फक्त पाणी सुद्धा वापरलेलं नाही म्हणजे त्या मुरमाला वापरते काम करताना. नाही त्या टेस्ट आपण घेत असतोय, हम्म. त्याचे व्हिडिओ पण आहेत आपल्याकडे आणि ह्याच्या पुढं विकली त्याचा आढावा घेऊन हम्म. त्याच्यात काय जर हे असतील, कारण शेवटी ॲज पर स्पेसिफिकेशन काम करणं ही त्या ठेकेदाराची पण जिम्मेदारी आहे. बरोबर. त्याच्यानुसारच त्या सगळे टेस्ट रिपोर्ट आपण व्हेरीफाय करत असतो हम्म. आणि याच्यावरती अजून क्वालिटी कंट्रोलसाठी मीटिंग घेऊन आणि क्षेत्रीय भेटी वाढवून ती क्वालिटी काम होईल याच्याकडे आपण सगळ्यांनीच लक्ष देऊ. आमचं तर आहेच, प्लस तुमच्या पण शेतकऱ्यांच्या ज्या सजेशन येतील त्याप्रमाणे त्याच्यावर चांगली कारवाई करण्यात येईल. तुम्ही पाठीमागाचा जो भराव बघताय सर माझ्याचं, तुम्ही बघितलंच होता की काही ठिकाणी काळी माहिती, काही ठिकाणी पूर्ण चुनखडं काय टाकलेलं. हे पण असे बाबी म्हणजे बाब बारकी नाही, लहान नाही आता ती. मी सगळ्यांना इन्स्ट्रक्शन दिल्यात की जे काय थोडंफार चुनखर मिश्रित आलेलं आहे ते सगळं काढून घ्यायला सांगितलंय आणि ती कारवाई होईल. त्याप्रमाणे मी माझ्या ज्युनियर इंजिनियरला इन्स्ट्रक्शन दिले. या ठिकाणचे जे इंजिनियर कोण आहेत? किरनाळे म्हणून जे आहेत हा. ते ज्युनियर इंजिनियर आहेत, त्यांच्याकडे याचा कार्यभार आहे. त्यांना मी सगळं इन्स्ट्रक्शन दिल्यात आजच्या साईट हा. व्हिजिटनुसार. जे काही क्वालिटी कंट्रोलच्या दृष्टीनं योग्य करायला पाहिजे ते त्यांना मी समजून सांगितलेलं आहे सगळं आणि त्यावर ते कारवाई करतील. बरोबर. शेतकऱ्या सर एवढंच म्हणणं आहे फक्त की काम चांगलं झालं पाहिजे, बाकी त्यांना काय नको आहे. 100% ती जबाबदारी ऑफिसची पण आहे आणि शेतकऱ्यांच्या ज्या काही सजेशन्स आहेत त्या बाबतीत क्वालिटी कंट्रोल त्या इथं उभे होतील, त्या व्यवस्थित काम करून घेतलं जाईल आणि चांगल्या पद्धतीचं गुणवत्तापूर्ण काम होईल त्याच्याकडे 100% लक्ष दिलं जाईल. धन्यवाद. नमस्कार. DR न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव. बार्शी तालुक्यातील गौडगावमधील नागोबाच्या मंदिराच्या शेजारी एक तळ करण्यात आलेलं आहे आणि त्याचं काम चालू आहे, पण ते काम संपूर्ण चुकीचं होत आहे. त्याबाबत काही गावातील शेतकरी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी मुलाखत घेणार आहोत. चला तर मग सर्वप्रथम नाव घेऊया. विलास पंढरी यादव, हां शेतकरी मी. सदर नागोबा तलाव हां ही जुना तलाव आहे, बरं तर ती जुना तलावाचं रूपांतर शासनाच्या धोरणाप्रमाणे काम चालू आहे. हां तरी कुठल्याही आम्हाला माहिती न देता, नोटीस न देता काम चालू आहे आणि ज्यादा आकवारी करायचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. हां. तळ्याचं काम चालू केलं, तुम्हाला नोटीस दिलेली नाही? कुठलीही नोटीस नाही, बरं. काहीच आम्हाला समजत नाही, बैठक नाही. तुम्हाला सांगितलं का नाही की तळ्याचं काम करतोय आम्ही, मोठं नाही. होतंय बारकं होतंय काय? काही नाही. अचानक त्यांनी येऊन भराव उपसा चालू केला. बरं. हां हां आम्ही म्हणलं असं करा तर आमचं हद्दीतलं काम आहे, बरोबर. पहिलं आमचं भराव आहे, हां आम्ही उकरू शकतो म्हणले. बरं बरं बरोबर. ठीक आणि आहे काम म्हणले. चालू केलं. आणि काम चालू केलं. कसं काम चालू केलं? काय मशीनं चालू केलं काम हम्म. आणि त्याला सांगितलं तुम्ही आम्हाला कल्पना दिली काय नाही म्हणले, आमचं काम आहे आम्ही करणार म्हणले. बरोबर. मग आमच्या जमिनीची आता जाऊ नये म्हणले आणि आम्हाला कल्पना नाही, त्याची काही आठवण करली आहे, त्याची काही माहिती नाही, काय नाही. तुम्ही अचानक येते ती, वारंवार येते ती आणि काम करू द्या. काम चांगलं क्वालिटीचं करते का? पण काम तर चांगलं नाही, पांढरी माती घातली ती, काही हां पाणी मारलेलं नाही. बरं. आणि हां. पाणी तर मारतच नाही, चुनखड आहे, काळी माती नाही. हां 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 हां. चुनखड मिक्स माती आहे. ह्या तळ्याच्या वरच्या बाजूला किती शेतकरी आहेत तुम्ही सगळे? आम्ही 8-10 शेतकरी, म्हणजे 8-10 शेतकऱ्यापैकी एकाही शेतकऱ्याला सांगितलेलं नाही नी? कुणालाच नोटीस नाही, एकाला पण नोटीस नाही, ना कल्पना नाही, ना काहीच नाही. बरं 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 बरं. अजून शेतकरी आहेत ही. हां हां. नाव सांगा. शशिकांत सज्जनराव बोट. बरं माझा गट नंबर आहे 445 हां 85. बरं बरं. आणि माझ्या क्षेत्रामध्ये ज्यावेळेस त्यांनी आम्हाला कसलीही माहिती नाही देता हां ज्यावेळेस तळ्याचं काम चालू केलं हां आणि त्यांनी ज्यावेळेस नवीन अक्वायरी चालू केली आणि माझ्या शेतात त्यांनी मोजणी आणली, हां. त्यावेळेस मला माहिती झाली की माझं क्षेत्र हे तलावामध्ये जात आहे. बरं बरं बरं. म्हणून नंतर आणि मी साहेबाची गाठ घेऊन त्यांच्या संग मुलाखत घेतली, तरी पण साहेब म्हणावे असे आम्हाला प्रत्युत्तर द्यायला तयार नाहीत. नोटीस दिली नाही तुम्हाला? नोटीस नाही ना, कसलीही कल्पना दिलेली नाही. बाबा या तळ्यावरचा कुठला अधिकारी मामा कामगार कोण काय बोललाच नाही तुम्हाला? अजिबात आम्हाला कोण काय. ज्यावेळेस आमच्या क्षेत्रामध्ये मोजणी आणली त्यांनी हां. आणि खुणा करून गेले, त्यावेळेस आम्हाला कळलं की आपल्या शेतामध्ये पाणी इथून हां, हां. येणार आहे आणि आपले
क्षेत्र हितवर जाणार आहे. बरं बरं बरं. त्यावेळेस कळल्यानंतर आम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊन काम बंद पडायला भाग पाडलंय. मग आता हे अधिकारी कोण आले ते लोक? हे आता आम्ही काम बंद पडल्यानंतर ते आलेत. बर बर बर. तोपर्यंत आमच्यापाशी कोणी सध्या आलेलं नाही. हा 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 बर बर बर. म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे नेमकं? आमचं एकच म्हणणं आहे हं. की तुम्ही आम्हाला विश्वासात घेऊन काम केलेलं नाही बरोबर. हा हा आणि तुम्ही आम्हाला विश्वासात घेऊन काम करावं अशीच आमची इच्छा आहे. आणि हं. आमच्या क्षेत्राचा मोबदला तरी द्यावा, नसलं तर तुम्ही जुन्या पद्धतीने तरी काम करावं, बरोबर ही बरोबर. आमची इच्छा आहे. हा 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 तुम्ही कुण्याच शेतकऱ्याला, आम्ही 10 जण वरील शेतकऱ्यावर एका बी शेतकऱ्याची तुम्ही मुलाखत घेतलेली नाही ना, कुणाला कल्पना दिलेली नाही ना, कुणाला नोटीस दिलेली नाही. हा हा ह्या साऱ्या शेतकऱ्याची तुम्ही विश्वासात घेऊन आणि साऱ्याची बैठक घेऊन तुम्ही मुलाखत घेऊन सारं काम चालू करावं, बरोबर ही बरोबर. आमची नम्र विनंती आहे. हा हा आणि दुसरे पण शेतकरी आहेत. हा नमस्कार, नमस्कार. हा मी हनुमंत सोंडे यादव बोलतो. हा हा जुन्या कामाचे सोडवून पद्धतीचं काम चालू केलेलं आहे. कसं पद्धतीचं म्हणजे चांगलं वाटतंय काम? काय बद्दल करतं कामाबद्दल? एकदम 2 नंबर काम चालू आहे. हा त्यांना 2-3 मंदिर ह्यांच्या म्हणून कारभार चालू केला आहे त्याने. बर. 2 नंबर काय काम वाटतं तुम्हाला याच्यामध्ये? काय चुकीचं वाटतंय? सगळं आहे, मुरमावर पाणी मारित नाही ते, हा हा पाणी मारलेलं नाही मुरमोर? अजिबात मारायला नाही पाणी. हा सगळं 2 नंबर काम चालू आहे. हा माती 2 नंबरच आहे. मातीत काय बदल आहे सांगा बरं तुम्ही. खाली 2 नंबर माती घातली आहे, पांढरी माती घातलेली आहे हा बर बर. आणि त्याच्यावर झाकण्यासाठी काळी माती घालते. हा हा हे असल्या पद्धतीचं काम चालू केलंय. मग या ठिकाणचे इंजिनियर तुम्ही ह्याला सांगितलं नाही का काम चुकीचं व्हायला लागले, तुम्ही माती काढी टाकत नाही, कामावर चुकीचं भेटतच टाकायला? नाही ते कोण तर कसं काय, हा कोणच येत नाही इथं, भेटतच नाही. शेतकरी येऊन माघार काम कधी चालतंय? सकाळी का रात्री चालतंय काम? ते रात्री जास्त काम चालतं दिवसापेक्षा. बर. म्हणजे कोणी येऊ नये म्हणून का? कोणी येऊन बरं. शेतकरी झोपलेले असते त्यावेळी हे काम करून टाकते ते. हा 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 अशा पद्धतीने काम चालू आहे. म्हणजे त्याच्यामुळे काम आज अडलं होतं म्हणा की? त्यामुळे काम आडलं, सगळे अधिकारी आज आलं, हा शेतकऱ्यांची चर्चा झाली. काय चर्चा झाली तुमच्या शेतकरी साहेब? झाले म्हणजे अशा पद्धतीचं काम करू नका आणि वाढीव क्षेत्र जे गेलेलं आहे हा जाणार आहे, हम्म. त्यांचं म्हणणं आहे की जात नाही, आमचं म्हणणं आहे जात आहे. बरोबर. हा तर त्या वाढीव क्षेत्राची सगळी माहिती मोजणी आणावी, हा सगळ्या शेतकऱ्याला विश्वासात घ्यावं बरोबर. हा आणि त्याचं काय शेतकरी इच्छा आहे ते त्या नियमाप्रमाणे त्यांनी काय असेल ते नियमाप्रमाणे त्यांना ते काय बाबा नुकसान भरपाई. नुकसान बरं काम करू दिलं तर तुम्हाला आम्ही बिल देऊ, बरोबर. काम नाही करू दिलं त्यांच्या त्या पद्धतीने जे पहिलं रान गेलेलं आहे हा त्या पद्धतीने ते आम्ही काम करू. ती शेतकऱ्याची इच्छा त्याने काय असेल ती घ्यावी आधी हम्म. माहिती बरोबर. आणि नंतर त्यांनी काम चालू करू म्हणून आम्ही त्याचं काम आज बंद ठेवलेलं आहे.